विरोधी पक्षाचे आमदार आणि आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार. राहुल नार्वेकरांना ठाकरेंच्या पक्षाकडून स्मरणपत्र देण्यात येणार. ठाकरेंचे आमदार सभागृहात विरोधी पक्ष नेत्याबाबत मांडणार मुद्दा. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीच्या दौऱ्यावर. दिल्लीमध्ये अमित शहांची घेणार भेट. प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही पहिलीच भेट. मशाल चिन्हासाठी समता पार्टी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. काही वर्षांपूर्वीच समता पार्टीचं चिन्ह गोठवलं. सध्या मशाल चिन्ह ठाकरेंकडे. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं. महाराष्ट्रातून बाहेर पडून दाखवा, आपटून मारू, निशिकांत दुबे यांचा इशारा. बाहेरचे लोक महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचं काम करतायत. उद्धव ठाकरे यांचा भाजपा खासदार निशिकांत दुबेंवर निशाणा. काड्या करणं हा भाजपचा उद्योगच, ठाकरेंचा टोला. दुबे यांना महाराष्ट्राने देश पेटवायचे. आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल. महाराष्ट्रामध्ये आग लावून आपली पोळी भाजण्याचं काम. आदित्य ठाकरे यांची भाजपावर टीका. निशिकांत दुबे बिहारचे असून त्यांना झारखंडला का जावं लागतं? दुबेंनी आधी हे स्पष्ट करावं. खासदार नरेश मस्के यांचा सवाल. मराठी माणसावर कोणी हात उचलला तर हात उखडणार, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. दुबेंनी दिलेली धमकी ही भाजपच्या मराठी नेत्यांसाठी सुद्धा, अंधारे यांची टीका. सत्ताधाऱ्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर आमदार सुनील शिंदे यांची प्रतिक्रिया. हिम्मत असेल तर दुबेंनी मुंबई पुण्यामध्ये येऊन बोलावं, वसंत मोरे यांचं आव्हान. बांबू दाखवत वसंत मोरे यांचा निशिकांत दुबेंना इशारा. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावं, संघाकडून भूमिका अस्पष्ट. भारताच्या सगळ्या भाषा राष्ट्रीय, आपापल्या राज्यात स्थानिक भाषेतच शिक्षण घ्यावं. हिंदी सक्ती मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर संघाचं मोठं विधान. त्रिसूत्री धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन. मात्र समितीला विरोध करत डॉक्टर दीपक पवार यांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन. सरकारनं हिंदी भाषेबाबत नेमलेली समिती रद्द करावी अशी केली मागणी. भिवंडी वाहतूक पोलिसांना हिंदी भाषेची गोडी. भिवंडी वाडा महामार्गावरील उड्डाणपुलावर हिंदी भाषेत लावले अवजड वाहनांना प्रवेश बंदीचे बॅनर. मराठी वगळून हिंदी भाषेत बॅनर लावल्यानं नागरिक नाराज. राज ठाकरे यांच्या विरोधात बोलू नका, एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रवक्त्यांना निर्देश. कोणतीही टीका न करण्याचे शिवसैनिकांना आदेश. युतीबाबत माध्यमांमध्ये बोलताना आधी परवानगी घ्या. राज ठाकरे यांच्या मनसे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना. मनसैनिकांना राज ठाकरेंच्या परवानगीशिवाय युतीबाबत माध्यमांमध्ये बोलण्याची परवानगी नाही. काल झालेल्या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्या प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज विधिमंडळातर्फे सत्कार. आज दुपारी 2 वाजता विधान भवनात सत्कार समारंभ. सत्कारानंतर सरन्यायाधीश भूषण गवई दोनही सभागृहांना संबोधित करणार. रिक्त जागांसाठी लवकरच मेगा भरती. मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. नोकर भरतीमध्ये हयगय न करण्याचीही दिली ग्वाही. बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक. बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा 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 यात्रेला सुरुवात. अमरावतीपासून यवतमाळपर्यंत ही पायी यात्रा. बीडमधील शेतकऱ्यावर बैलजोडी नसल्यानं स्वतः औत ओढण्याची वेळ. पत्नीच्या मदतीनं ओढला औत. शेतकऱ्यांचा मुद्दा सुरू असताना शेतकऱ्यांची मात्र दुर्दशा. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मुलाची मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ. मनसे नेते जावेद शेख यांच्या मुलावर मद्यपान करून राजश्री मोरे यांच्या गाडीला धडक दिल्याचा आरोप. जावेद शेखच्या मुलानं केलेल्या कृत्याचे मनसे समर्थन करत नाही. निवेदन जारी करत मनसेकडून स्पष्टीकरण. पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याची विनंती. महादेव मुंडे हत्या प्रकरणात गतीनं तपास करावा. पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे बीडच्या पोलीस अधीक्षकांची घेणार भेट. मुंडे प्रकरणात अद्याप कुणालाही अटक नाही. निधी अभावी राज्यात जलजीवन मिशन योजनेची निम्म्याहून अधिक कामं अपूर्ण. निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. मुंबईतील कांदळवनावर झालेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्याचं आश्वासन. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे स्वतः विरोधकांसोबत पाहणी करणार. पुण्यातील 61 पूल लवकरच जमीनदोस्त करणार. कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून कारवाईला वेग.
कल्याण डोंबिवलीमधील पूल प्रशासनाला हँडओव्हर न करता वाहतुकीसाठी सुरू. पुलाची अलाइनमेंट चुकली, भीतीपोटी पूल लगबगीनं वाहतुकीसाठी खुला केला, मनसेचा आरोप. मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. दररोज 8 ते 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाघभिळ ते आंबा गावापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था. शेतकरी जनआक्रोश मोर्चाचा प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम. शिरूरमधील जातेगाव खुर्दमधील मुख्य पुलाला मोठं भगदाड पडल्यानं पुलावर अपघात होण्याची शक्यता. तात्काळ पूल दुरुस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. मळेगाव गोवा चोरला रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नव्या पुलावर वाहतूक कोंडीची समस्या. पुलाचं काम अद्यापही अपूर्ण असल्यानं केवळ दुचाकी आणि 4 चाकी वाहनांनाच वाहतुकीस परवानगी. पुणे शहराला पावसाचा येलो अलर्ट तर घाटमाथ्यावर रेड अलर्ट. पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ. नाशिक जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा. सध्या जिल्ह्यातील 13 धरणांमधून विसर्ग सुरू. नागपूर जिल्ह्याला पुढील 24 तासांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. विदर्भातही आज मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार. दडी मारलेल्या पावसानं कमबॅक केल्यानं बळीराजा सुखावला. पेरण्या रखडलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. संभाजीनगर जिल्ह्यात रिमझिम पाऊस. पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. भंडारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे तुमसर शहरातील रस्ते जलमय झाल्यानं जनजीवन मात्र विस्कळीत. नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि घाटमाथ्यावर दमदार पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू. पाण्याच्या विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित. नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांचा व्हिडिओ आला समोर. धबधब्यावर अडकलेल्या तब्बल 15 ते 20 पर्यटकांना रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ समोर. कोल्हापूरमधील राधानगरी धरण 80% भरल्यानं धरणांच्या स्वयंचलित दरवाजापर्यंत पोहोचलं पाणी. धरणातून भोगावती नदी पात्रात विसर्ग सुरू. मुसळधार पावसामुळे वैतरणा धरण भरण्याच्या मार्गावर धरणाचे 5ही दरवाजे 1 मीटरनं उघडून 5,500 क्युसेक्सनं सुरू. इगतपुरी शहरात मुसळधार पावसाचं थैमान. शहरातील वसंत पवार नगर येथील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. त्यामुळे अनेक घरही गेली पाण्याखाली. मुंबईतील वैतरणा जलाशयाचे 3 दरवाजे उघडले. 3,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणामध्ये 67% पाणी साठा. नाशिकचं पाणी आज जायकवाडी धरणात पोहोचणार. पावसाचा जोर वाढल्यानं विसर्गातही वाढ. यंदा 2 महिने आधीच पोहोचणार पाणी. भंडारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडले. 1,125 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. धुळ्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून 5,230 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग. पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. अमरावतीमध्ये पावसाची संततधार. चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. सध्या या प्रकल्पात 53% जलसाठा. अमरावतीमध्ये 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. मदतीसाठी अमरावती महानगरपालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी. सांगलीतील चांदोली धरण 80% भरलं. धरणातून 4,500 क्युसेक्स विसर्ग जैसे थे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्यास विसर्ग सुद्धा वाढणार. अकोले तालुक्यातील रंधा धबधब्यात तरुण पडला. सुदैवानं दरीत कोसळण्या अगोदर तरुण पोहोचत काठावर पोहोचल्यानं त्याचा जीव वाचला. हिंगोलीच्या सावणातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिरलं पाणी. पावसामुळे शाळेची भिंत जीर्ण. जीव धोक्यात घालून विद्यार्थी घेतायत शिक्षण. बीडच्या गेवराई तालुक्यातील सुशी वडगावमध्ये वादळी वाऱ्यात घरावरचे पत्रे उडाले. पालापाचोळ्याप्रमाणे हवेत उडालेल्या पत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल. इगतपुरीतील धामडकी वाडी येथे कोसळली दरड. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं माती आणि दगडांचा ढीग रस्त्यावर. चिकोडी सीमा भागात पुन्हा पावसाची संततधार. धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. भंडारातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले. 8,022 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा.
छत्तीसगडमध्ये कोळशानं भरलेला ट्रक नाल्यामध्ये बुडाला. ट्रकमधील सर्व कोळसा गेला वाहून. चालकाचा जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश. इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडीमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात आढळलं सापाचं पिल्लू. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आषाढी सोहळ्यानंतर गावी परतणाऱ्या वारकऱ्यांचे मात्र प्रचंड हाल. सासवड डेपोमध्ये सीएनजी भरण्यासाठी बसेसची रांग. प्रवाशांना नाहक त्रास. परभणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युती संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेणार. निवडणुकीसाठी भाजपाची तयारी पूर्ण. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी लांबली. न्यायाधीश रजेवर असल्यानं सुनावणी लांबणीवर. लातूर शहरातील नागरी समस्यांवरून भाजप आक्रमक. महापालिकेमध्ये जात आयुक्तांसमोर मांडल्या आपल्या समस्यांचं निवारण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. संभाजीनगरमध्ये समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्यावर गंभीर आरोप. कंत्राटी कामगार महिलांकडून घरगुती काम, मसाज करून घेत असल्याचा व्हिडिओसह आयुक्तांकडे तक्रार. सख्या आईनंच केली आपल्या 4.5 वर्षाच्या चिमुकलीला स्टीलच्या उलटण्यानं बेदम मारहाण. चिमुकलीला मारहाण करताना दुसऱ्या मुलीनं केला मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट. मुंब्रा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. राज्यामध्ये 1,66,00,000 कार धारकांची केवायसी नाही. केवायसी न झालेल्यांचे धान्य बंद होण्याची शक्यता. केवायसी करण्यात ठाणे शहर पहिल्या स्थानावर. बीड नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या संख्येमध्ये वाढ. बालविवाहामुळे 2024-25 दरम्यान 12 मुलींची गर्भवती म्हणून नोंद. सोन्याच्या महागाईनं सर्वसामान्यांच्या विवाह सोहळ्यावर परिणाम. सोन्याचे भाव लाखाच्या वर गेल्यापासून स्त्रीधन मागण्याच्या प्रकरणामध्ये मोठी वाढ. क्वालालंपूरच्या ICCR मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं भक्तिमय वातावरणामध्ये लहानग्यांची पालखी. पारंपरिक वेशातील छोट्या वारकऱ्यांनी विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामांचा केला जयघोष. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांना अटक करा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. कोल्हापुरामध्ये राधानगरी तालुक्यात ऑनलाईन गेममुळे एका शेतकऱ्याला 5 लाख रुपयांचा फटका. मुलानं ऑनलाईन गेमच्या नादात 5 लाख रुपये गमावल्याची घटना. अकोल्यातील 25 बेरोजगार तरुणांची नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक. प्रत्येकी 10 लाखांची फसवणूक. पैसे परत मागितल्यास माजी आमदाराच्या नावानं धमकी. इंदापूरमध्ये पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांच्या वादातून एकाला मारहाण झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. कोल्हापूरमध्ये धारदार शस्त्रानं वार करून तरुणाची हत्या. किरकोळ कारणावरून तिघांनी केला तरुणाचा खून. शिरोळ तालुक्यातल्या कुरुंदवाड मधली ही घटना. नागपुरामध्ये पत्नीनं प्रियकराच्या सहाय्यानं केला पतीचा खून. हत्येला नैसर्गिक मृत्यूचं स्वरूप देण्याचा केला प्रयत्न, मात्र पोस्टमॉर्टम अहवालातून हत्या केल्याचं समोर. इगतपुरीमध्ये मद्याच्या नशेत दिव्यांग असलेल्या सख्या बहिणीवर अत्याचार. घटनेनंतर आरोपी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. सोलापूरमध्ये चार्जरच्या वायरनं गळा आवळून पत्नीची हत्या. हत्येनंतर गळफास घेत नवऱ्याची आत्महत्या. हत्येचे कारण अस्पष्ट. सिंधुदुर्ग वैभववाडी तालुक्यामध्ये रिक्षा अपघात. सोनाळी येथील एकाच कुटुंबातील 6 जण जखमी. चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात. बीडमध्ये सावकाराच्या त्रासाला कंटाळून सुसाईड नोटमध्ये व्यापाऱ्यानं सावकारांची नावं लिहून केली आत्महत्या. भाजपा पदाधिकारी डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल. अमरावती शहर पोलीस मुख्यालयात 5 महिन्यात 70% गुन्ह्याचा उलगडा. 5 महिन्यात 16 खुनाच्या घटना. अंबरनाथमधील स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडला प्रकरणी गुन्हा दाखल. व्हॅन चालक आणि 2 महिला त्यांच्यावर गुन्हा दाखल. बोरिवलीमध्ये डेटिंग ॲपवर फेक प्रोफाईल तयार करून हॉटेलमध्ये बोलावून युवकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत. अनेकांची फसवणूक केल्याचं तपासाच्या माध्यमातून समोर. नागपुरातील कंधान नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या. पुलावर पतीसोबत सेल्फी काढल्यानंतर मारली उडी. कौटुंबिक कलहामुळे महिलेनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे महामार्गावरचा पूल कोसळला. घटनेमुळे यमुनोत्री परिसरात रस्त्यांची दुरावस्था. पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याची पोलिसांची माहिती.
छत्तीसगडमधील कोरबा येथे पुरामध्ये अडकलेल्या 17 ग्रामस्थांची सुटका. ग्रामस्थ शेतीच्या कामासाठी गेले असताना पुराच्या पाण्यात अडकले. बेळगाव न्यायालयाजवळ एका शाळेत मुलांमधील वादावरून पालकांमध्ये भांडण. न्यायालयामध्ये खटल्याच्या निमित्तानं न्यायालयामध्ये हजर असलेल्या वकिलावर झालेल्या भांडणाची विचारपूस करत 2 जणांच्या गटाकडून अचानक वकिलावर हल्ला. मुंबई हल्ल्यादरम्यान पाक लष्कराचा हस्तक होतो. दहशतवादी तहव्वूर राणाची कबुली. हल्ल्यासाठी मदत केल्याचाही राणाकडून मान्य. अमरनाथ यात्रेत 4 दिवसात 50,000हून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील शिवलिंगाचं घेतलं दर्शन. आतापर्यंत 3.5 लाखांहून अधिक भाविकांनी या यात्रेसाठी नोंदणी केल्याची माहिती. जपान कोस्ट गार्डचं इत्सुशिमा जहाज चेन्नई बंदरामध्ये दाखल. ग्लोबल ओशन वोयाज ट्रेनिंग मोहिमेअंतर्गत जहाज भारतात. ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष लुईस अल्बर्टो आर्स काटाकोरा यांची महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये दोनही नेत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये नेत्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात केला निषेध. ब्रिक्स नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधात लढण्याची आपली बांधिलकी सुद्धा केली स्पष्ट. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना धमकावलं. जो देश अमेरिकेविरोधातील धोरणांमध्ये सहभागी होईल त्यांच्यावर 10% आयात शुल्क लावण्याची ट्रम्प यांची धमकी. पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता. देशात पुन्हा राजकीय उठाव होण्याची शक्यता. लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर हे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची जागा घेण्याची शक्यता. पाकिस्तानच्या लाहोर शहरात एक धक्कादायक असा प्रकार. फार्म हाऊसवरून सिंहानं पळ काढून थेट महिलेवर केला हल्ला. महिलेसोबत 2 मुलंही जखमी. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधल्या डार्लिंग डाऊन्स प्राणी संग्रहालयात 50 वर्षाच्या महिलेवर सिंहाचा हल्ला. हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत.